मंद्रुप पोलीस स्टेशन हद्दीत टाकळी परिसरात अवैध मटक्याचा धंदा तेजीत सुरू आहे. दिवसेंदिवस या धंद्याचे प्रमाण वाढत आहे. टाकळीतील लाड आणि बगले कंपनी टाकळी परिसरात मटका बुकी चालवतात. मंद्रुप पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अधिनियम 1887च्या कलम 12A प्रमाणे त्यांच्यावर 15 ते 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच इतर शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल आहेत. अतिशय गंभीर बाब म्हणून मंद्रुप पोलीस स्टेशनकडून अद्यापपर्यंत संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 55, 56 आणि कलम 57 प्रमाणे हद्दपारीची कारवाई सुद्धा करण्यात आलेली नाही. ठराविक लोकांचे प्रस्ताव मंद्रुप पोलीस स्टेशनकडून पाठवले जातात. अवैध धंद्यांना मंद्रुप पोलीस स्टेशनचे PI तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर आणि स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर यांच्याकडून अवैध व्यावसायिकांना सहकार्य केले जात असल्याचा आरोप छावा संघटनेचे गणेश मोरे यांनी केला होता. पोलिसांचे कसलेही भय या लोकांना राहिलेले नाही, त्यामुळे यांचा मटक्याचा धंदा तेजीत सुरू आहे. यापैकी काही लोक अवैध शस्त्र घेऊन फिरत असल्याचा आरोप सुद्धा गणेश मोरे यांनी केला आहे. सदरील व्यक्तीपासून समाजास धोका निर्माण होत आहे. अनेक तरुण मटक्याच्या आहारी जात आहेत. संबंधित व्यक्तीपासून सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग होत आहे. यांच्या विधायक कृत्यांमुळे हद्दीत तसेच त्यांची दहशत निर्माण झाली आहे. यांच्या गुन्ह्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक लोक घाबरून यांच्याविरुद्ध तक्रार देण्यास समोर येत नाहीत. म्हणून टाकळीतील मटका एजंट लाड आणि बगले कंपनीवर तातडीने महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी अधिनियम 1981 MPDA कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश मोरे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे. गणेश मोरे यांच्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस महासंचालक यांनी चौकशी करून कारवाईचे आदेश सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दिले आहेत. यावर मंद्रुप पोलीस स्टेशनकडून मटका एजंटांवर कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.